किती नंबरचा क्वेश्चन आहे? 15 नंबरचा क्वेश्चन आहे. काय तो? द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन दिलेलं आहे आणि जीएमएम अपॉन एक्स स्क्वेअर. झालेला क्वेश्चन आहे. झालेला क्वेश्चन पैकी होता बघा. फक्त त्याला वेगळ्या फॉर्म मध्ये दिलं त्यांनी. इंटिग्रेशन मध्ये काय दिलं त्यांनी? इंटिग्रेशन मध्ये काय दिलं? कॅपिटल जीएमएम अपॉन काय दिले? एक्स स्क्वेअर दिले आणि इंटू काय केलं? इंटिग्रेबल कोण ठेवलं त्यांनी? dx ठेवलं ना. आणि लिमिट काय दिलं त्यांनी? इन्फिनिटी टू आर. इन्फिनिटी टू आर. मग मला सांगा इथे इंटिग्रेबल कोण आहे? इंटिग्रेबल कोण आहे? एक्स ना. म्हणजे बाकी सगळे काय होतील? कॉन्स्टंट. बाहेर काढून घ्या ना. कॅपिटल जीएमएम बाहेर काढला आणि इंटिग्रेशन मध्ये काय? इन्फिनिटी टू आर. हा एक्स स्क्वेअर खाली आहे, वरती जाताना काय जाईल? एक्स रेस टू -2 इंटू dx. बस एवढंच करायचंय बस. मग कॅपिटल जीएमएम याचं काऊन जाईल? काऊन जाईल? एक्स रेस टू -2 + 1 अपॉन -2 + 1 आणि लिमिट काय जायचं? इन्फिनिटी टू आर. मग कॅपिटल जीएमएम याचं काऊन जाईल? एक्स रेस टू -1 अपॉन -1 काय? इन्फिनिटी टू आर. हा मायनस साइन बाहेर काढून द्या. म्हणजे काय झालं? मायनस जीएमएम. आणि एक्स रेस टू -1 चा अर्थ काय होतो? 1 अपॉन एक्स आणि काय त्याचं? इन्फिनिटी टू आर. फक्त आता काय करायचं आपल्याला? लिमिट पुट करायचंय. म्हणजे काय आलं? मायनस जीएमएम. हा काय पुट करायचं? अप्पर लिमिट काय? आर. लोअर लिमिट काय? इन्फिनिटी. आणि मला सांगा 1 अपॉन इन्फिनिटी काय होणार? 0च होणार आहे. म्हणजेच काय उत्तर आलं? मायनस जीएमएम अपॉन आर. हे 12वीचं डेरिव्हेशन मधला एक क्वेश्चन आहे. -0. किती ऑप्शन आहे? 3rd ऑप्शन. कळालं?